लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान। आरोप प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम। संभाजीनगर निवडणुकांसाठी झालं सज्ज, प्रशासनाची जोरदार तयारी। हजारो शिक्षकांना दिलं जातंय दररोज प्रशिक्षण। जळगावच्या मोरचिड्यातील मतदान केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केली सुविधांची पाहणी। ठाणे जिल्ह्यात 111 पैकी 91 अर्ज वैध। भिवंडीत सर्वाधिक 36 उमेदवार रिंगणात। राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ। सोलापूर अकोला ठरतंय सर्वाधिक उष्ण, तर उकाड्यानं मुंबईकरांचीही लाहीलाही। विदर्भात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह उकाळीचा इशारा। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता। भुसावळमधील तापमानात 1 अंशानं घट, मात्र आर्द्रता कायम असल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण। धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर, सर्वाधिक तापमानाची नोंद। नागरिक उकाड्यानं हैराण। उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडणार पाणी। 10 मे पासून सोडण्यात येणार पाण्याचं आवर्तन। खारेगाव कळवा भागात 31 मे पर्यंत वाहतूक बंद। भुयारी गटार योजनेअंतर्गत कामांसाठी वाहनांना प्रवेश बंदी। पनवेल ते मडगाव सावंतवाडी विशेष रेल्वे गाड्या धावणार। अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेचा निर्णय। उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी, पालेभाज्या तेजीत। कांदा, शेवगा, घेवडा आणि मटारच्या दरात 5 ते 10% वाढ। उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा दुकानातून 4 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त। कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाकडून सापळा रचून दुकानदाराला अटक। अंबरनाथ पालिकेच्या पार्किंगमध्ये सुरक्षा रक्षकाच्या निष्काळजीपणामुळे चोरी। सुरक्षा रक्षक गाढ झोपेत असताना चोरांकडून मोबाईलसह रोख रक्कम लंपास। चंद्रपूर जिल्ह्यात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। युवक काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक। बनावट व्हिडिओ केल्याबाबत भाजपची पोलिसांकडे तक्रार। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात गांजाची शेती। पोलिसांकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला अटक। चंद्रपुरातील साखरवाही चारगाव भागात झाडाला चक्क 700 ग्रॅमचा पेरू। पेरूची चंद्रपुरात चांगलीच चर्चा। आणि काळोबा देवाच्या यात्रोत्सवाला सुरुवात। घागरी मिरवणुकीत ढोल ताशांचा नाद। भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी।